वांग्याची खापं रेडी झालेत एअर फ्रायर मधली. लवकरच आम्ही इथे गेम खेळू. सेटअप अर्धा रेडी झालाय रोहितचा. गेमिंग सेटअप रेडी आहे. 1 ग्राम कमी ह्याच्यात फोटो कमी आहे. चार्जिंग जास्त. निघालोय जिम वरून आणि छोट्याला भेटतोय. छोटा फायनली ऑफिसला जायला रेडी झाली आहे. चांगलं वाटतं म्हणतेस गच काय राईटला मी. ती येते आणि एक एक माझे वन पीस असे कपडे नाहीयेत सांगून घेऊन जाते. वाव बर्थडे गिफ्ट काय खरं नाही. काय कधी टाकणार सांग मला ते. फक्त बोलते काम ना कसं वाटतं ना. चल आजचा दिवस लोळूया. मी पण सुट्टी घेते आज काय काम नाही. काय नाही. हे लोक हिला कन्वर्ट करायला बघतायत की आज ऑफिसला नको जाऊस, पण ती चालली आहे हरिद्वारला. तर आता आम्हाला भेटणार नाहीये 2 आठवडे. ती रिक्षावाल्याच्या गाडीवर गाडी टाकली. चाललीस तू फायनली. दिल्या घरी सुखी राहा. हॅपी जर्नी. आपल्या जस्सी भाऊला पण सांग. प्लॅनिंग करूया. अभि करेल तर मला वाटतं कुठेतरी सक्सेसफुल होऊ शकते सिक्रेट ट्रिप. तर प्लीज माझं असं म्हणणं आपण लवकरात लवकर ट्रिपला जाऊया. 30 वर्षाची होशील तू या महिन्यात. कसं वाटतंय? 30 वर्षाची. नीट जा हरिद्वारला. काय ती 2-4 पोरं काढून ये. बाय बाय. वर खेचायचं. अलिबागची असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. बाय. वांग्याची खाप. वांग्याची खाप. वांग्याची काप खायला या. पिकलंय का वांग? नाही तुला कापायचं पिकल्यासारखं वाटतं. अजून असतं हिरवं. एअर फ्रायर मध्ये आपण आज वांग्याची कापं करणार आहे. मिनिमम एकदम 0 ते ऑइल मध्ये कापून झालेली आहेत. खापाली आहेत ती. आता याच्या पुढे काय करायचं? हे काय चटणी टाकायची पहिली. कसली चटणी? तुमची कोकणी मसाला. हा हो. हळद खूप झाली हळद. चालते ते. खाली खापं खूप आहे. आणि मीठ टाकायचं. बस एवढंच. अजून काय पाहिजे? अजून काहीच नको मला. हे आहे रवा, तांदळाचं पीठ आणि याच्यात सगळं मिक्स केलेलं आहे. हळद मीठ. आता हे काय? हे रवाने लावून घ्यायचं त्याला. रवा डीप करायचा. हा तेलात करणार तू? गाईज आम्ही तेलात नाही. तू बोललीस ना तेलात पण करूया आपण. आणि तव्यावर पण तेलात म्हणजे फक्त असं ब्रशच करायचा. थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे. थोडा आम्ही टाइप मध्ये आम्ही थोडे आम्ही छान होईल आम्ही सांगू. थोडे आम्ही ह्याच्यामध्ये करणार आहे. तेलाच्या मनाली तेल लावते एअर फ्रायच्या भांड्यामध्ये. हे डायरेक्टच टाकणार आहे मी, कारण त्याची जी डिश असते ना त्याचा तो पेपर आपण शॉप मधून आणूया ना. तो पेपर आहे पार्चमेंट पेपर ना. काहीच तुम्ही बघू शकता. एअर फ्रायर मध्ये आता आपण फ्राय करणार आहे. ऑइल स्प्रेची बॉटल आहे आपल्याकडे पण ती मिळत नाही. गोष्टी अशाच असतात, मिळतच नाही. हा आपला एअर फ्रायर आहे. त्याला प्लग इन. पसारा इग्नोर करा. टाकायचं. ऑन करायचं. किती डिग्री ठेवायचं? ग्रीनिंगला 20 ठेवायचं. टेम्परेचर 180 ठेवलंय आणि 20 मिनिट्सचे मी टायमर लावले. मध्ये मध्ये चेक करायचं. ठीक आहे. स्टार्ट झालं. हा फायनली स्टार्ट झालंय गाईज. फायनली स्टार्ट झालंय. 10 मिनिट्स मध्ये आपला काय बोलतात बटाट्याची खापं नाही वांग्याची खापं ही रेडी असते. आता काय
तव्याला पण फक्त ब्रशच करणार. एवढ्यात होईल ते? आपण कसंच खायचं. टेस्टी लागेल ना बट. हो. ह्या ज्या रांगा मांडल्यात ह्या भारी मांडल्यात बघा. लाईनीने उभे केलेत त्यांना. शिक्षा आहे का त्यांची? शिक्षा दिली. शिक्षा दिली त्यांना वर्षाची शिक्षा. काळ्या पाण्याची. आता तवा गरम होईपर्यंत थांबावं लागेल का आपल्याला? झालाय, जळेल ते. स्लो कर. तू माझा गायडन्स खूप छान आहे. मी नसतो तर तुझं काय झालं? कोणाला बोलवायचं टाकायला? मम्मीला बोलवायचं तर बोलवू शकतो आपण टाकायला. वा, मग याला रवा का लावायला लागतो बाहेर बाजूने? नको रवा, तिच्यात डायरेक्ट पण होऊया ना, ट्राय करू. 3 नको, 3 नसतात टाकायचे. 3 टाकलेस? रवा लाव त्याला. नको, ते 3 तिकड काम बिघड होतं. होऊ शकतं खाण्यात पण काम बिघड. त्यांना पलटी मारून घ्यायचे. कमी तेल असल्यामुळे ते एवढे पण पटपट होत नाही. थोडा वेळ द्यावा लागणार कारण तेल एकदम कमी आहे. कमी म्हणजे तेल नाहीच आहे, फक्त ब्रशिंग केलं. मच्छी सारखे वाटायला लागले. आता आपण एअर फ्रायर वाले जे आहेत ते चेक करूया. यांना एकदा पलटी मारावे लागतात. एअर फ्रायरची बटाट्याची कापं रेडी झालेत आणि ती आपण डिश मध्ये. बटाट्याची नाही, वांग्याची कापं रेडी झालेत एअर फ्रायर मधली. आता आपण टेस्ट करूया ती आणि तुम्हाला पण आम्ही सांगू कशी होती. खूप भारी आहेत. पण हीच कापं मला असं वाटतं जर घाटी मसाल्यामध्ये झाले असतील तर छान लागले है ना. कारण घाटी मसाल्याला ऑइल सुटतं आणि आमच्या मसाल्यामध्ये ऑइल नाही सुटत, सुका असतो. पण चांगला आहे, टेस्ट चांगली आहे पण, है ना. टेस्ट चांगली आहे. पण आम्ही जेवतोय आपण लोकल व्हेजिटेरियन लोकांसाठी ना मच्छीच्या जागी तुम्ही हे ट्राय करू शकता. मच्छी फ्रायच्या जागी वांग्याची कापं बोलतात. खापं. चला बाय. आता आम्ही निघालोय शॉप वर जायला. अभिचा आवाज कमी येतोय. फुल पॅक मध्ये सांगितलं की नाही रे चाय केले. फोटो काढले असतील तू? फोटो 190 माझा बघू. 798 आहे माझा. 1 ग्राम कमी आहे, याच्यात फोटो कमी आहे. नाही, माझी चार्जिंग जास्त आहे ना. माझी low आहे. तुझं बॅटरी फुगली आहे. मुस्तफाचा फोनवर हा आपला हे आयफोन देखू घ्या. ह्याला काल घेत होतो आम्ही, पण मग काय सर्व्हिस काय माहिती. घेऊया. ही सेम आहे, काय फरक आहे मग एवढे पैसे देऊन? ये भी 190 आहे. विराट बघू. विराट 188. माझं जास्त असेल, मला वाटतं माझा भरला आहे ना. नाही, माझं भरलाय पण ना. कवर लगा के तेरा 260. हा कवर जास्त जड आहे वाटतं. जडच आहे. पर्सनॅलिटी पण जड आहे ना बाबा. 50. वजन पण वाढलंय. 227. मगाशी 250 होतं. म्हणजे मी ते बोलताना बोलली फक्त की 250. त्यांचं वजन पण वाढलंय ना. नाही वाढले का मुंगे. डाएट नाही चलतो. चल थोडा आहे. मस्त काट आहे ना. यूज केली तो डाएट मांगे. छान आहे ना काटा, मला पण मॅडम पैसे वाले त्यामुळे काटा वाढ.
हळद. आज दिन आला होता अजून. झालेला आहे आमचा डाकू. खूप दिवसांनी आलाय सुमित नसल्यामुळे आज त्याचा रस्ता चुकला इकडे केक स्टोरीला. नाहीतर तो सुमित असल्यावर त्याला आम्हाला भाव देत नाही तो. रडतोय तो. नाही रे झोपून पाणी तो आता झोपून उठलाय म्हणून त्याच्या डोळ्यातून पाणी येते. म्हणजे सकाळी मग यायला सुमितला सोडायला गेलेला तो. नाही किती वाजता झोपलात रे काल? ते माईला एक जेवण बनवतात. वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत. एकदम मस्त वास येतोय. कसला कांद्याचा? कांद्याचा. त्याला भरीत भरीत दाखव. वांग्याचं भरीत. स्मॅश केलेलं वांग आहे. हो, त्याला खावं. हलवलं नाही तुला. तर हे का करायचं? तोंडात उकळून तोंडात टाकायचं. एवढं भाजत आम्ही गरम केली ना. कांदा भाजलाय. मी टाकू काय? टाकू आता. लाल झालाय. मला नाही आवडतं चांगलं नाही. कोणता वफल आहे रे? हे चॉकलेट वॉफल आहे. 3 ट्रिपल चॉकलेट आहेत. एक बेल्जियम वॉफल आहे. वा. गोराईवरून ऑर्डर आहे. घरी जाता जाता द्यायचे. वफल. तुम्हाला पण जर गोराईला रात्री वफल खायचं मन केलं तर मला ऑर्डर द्या, कारण आम्ही घरी येता येता आणू शकतो. वफल फायनली रेडी झालेलं आहे. वा. तर मंडळी फायनली आपले सगळे वफल रेडी झाले. बन बेल्जियम वफल, ट्रिपल चॉकलेट, ट्रिपल चॉकलेट आणि अजून एक बनतोय तो व्हॅनिला मध्ये आहे. कोणता आहे? ब्लूबेरी. नवीन पीसीचा सेटअप रेडी करतोय रोहित. न्यू डेस्क फॉर गेमिंग पीसी आहे रोहितचा. ही नवीन स्क्रीन आणली. लवकरच आम्ही इथे गेम खेळू. कोणता? फीफा और GTA 5 आम्ही लवकरच परचेस करणार आहे. आणि हा स्ट्रीमिंग आहे तुझ्याकडे? GTA 6 आम्ही लवकरच घेऊ. पसारा बघू शकता या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे सेटअपच्या मागे हा पसारा असतोच. तो कोणाला दिसत नाही कधी, फक्त सेटअप दिसतो. अजून पूर्ण नाही आला. पूर्ण आल्यानंतर तुम्हाला दाखवेन उद्या. सेटअप अर्धा रेडी झालाय रोहितचा. उद्या लाईट्स येतील. उद्या बॅकलाइट्स येतील. अमेझॉनची डिलिव्हरी डिले झाली. तुम्ही बघू शकता कम्प्लिटली 99% झालं. गेमिंग सेटअप रेडी आहे फुल. आपण उद्या याची टूर करू. पूर्ण इन्फॉर्मेशन रोहित देईल. ओके. भारी दिसतंय आता. मंडळी आजचा व्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. भेटूया आपण उद्याच्या व्लॉग मध्ये.